हॅलो फ्रेंड्स, तर चला आज सकाळी सकाळी घरातली सगळी कामं आवरली, स्वयंपाक वगैरे आवरला, सार्थक शाळेत गेला. बॅग वगैरे मी कालच पॅक करून ठेवली होती, कारण अगदी रात्री आमचा 9 वाजता प्लॅन ठरला होता. त्यामुळे बरंचसं प्लॅनिंग असं अर्धवटच झाले. तसं तर आयत्यावेळी मला निघायला अजिबात आवडत नाही. मला सगळ्या गोष्टी प्लॅन करूनच करायला आवडतात, कारण त्या छान होतात. पण माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं असतं की ऑन द स्पॉट झालेलं प्लॅनिंगसुद्धा छानच होतं. आता त्याचाच अनुभव मी आज घेत होते. तर रात्री 9 वाजता ठरलं आणि आम्ही आज निघालो 1000 किलोमीटर लांब पुण्यापासून. तर ह्यांच्या मित्राच्या घरी चाललो होतो, त्यांच्या मुलांसाठी इथं खाऊ घेतला, त्यांच्या घरी गेलो, चहा नाश्ता घेतला आणि मग ते आम्हाला इथं वाकड स्टॉपला सोडवायला आले होते, कारण तिथंच आमची स्लीपर कोच येणार होती. तर ते आम्हाला तिथं सोडवायला आले होते. बघा, पुण्यात आलं ना की पुणं म्हणजे पुन्हा असतं. खरंच पुणं मला खूप आवडतं. आता मी बाहेर एवढं लांब चालली, तिथे गेल्यावर कसं वाटते काय हे मला तिथे गेल्यावर कळेलच. तर तोपर्यंत बघा, मस्त आपल्या पुण्याच्या सिटीचा आनंद घेत होते, मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे पाहत पाहत. थोडंसं टेन्शन होतं, एवढ्या लांब मी चालली मुलांना सोडून पहिल्यांदाच, कारण माझे मिस्टर भरपूर फिरले, पण मी मात्र मुलांना सोडून कधीच गेले नाही. आता मुलं मोठी झालेत, हे म्हटले मुलांच्या जीव अडकू नको, आता फिरून घे. तर फायनली आमची स्लीपर कोच आलेली बघा. तर आम्ही कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो हे सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत